नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आजपासून म्हणजेच 5/8/2025 पासून LLB 3 इयर आणि LLB 5 इयरचं कॉलेज ऑप्शन फॉर्म, कॉलेज चॉईसेस देणं सुरू झालेलं आहे. आणि हे नेमकं कसं द्यायचं, किती कॉलेज ऑप्शन आपण देऊ शकतो, त्याचे प्रेफरन्स कसे द्यायचे, याविषयीची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलची मेंबरशिप घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचंय. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल आणि या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन पोर्टल 26-27 यावरती क्लिक करायचंय. तुम्ही जसं यावरती क्लिक कराल तर असा आणखी एक बरेचसे तुम्हाला कोर्सेस दिसतील. त्यापैकी LLB 3 इयर आणि जर LLB 5 इयरचं तुम्हाला करायचं असेल तर LLB 5 इयरवरती तुम्ही क्लिक करून घेऊ शकता. आता मी प्रोसेस दाखवणार आहे LLB 3 इयरची. तर मी या ठिकाणी LLB 3 इयर वरती क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि या ठिकाणी राउंड 1 ऑप्शन फॉर्म फिलिंग विल स्टार्ट ऑन 5th August 2026 and will end on 7th August 2026 असं या प्रकारे पॉपअप आलेला आहे. आणि सर्वांना हा फॉर्म म्हणजेच ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे आणि तो मॅन्डेटरी आहे. मग ते भरण्यासाठी काय करायचंय तुम्हाला, तर या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा इथं रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन करायचं आहे. तर पासवर्ड विसरला असेल तर काय करायचं आहे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी दिलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. तो पाहून तुमचा पासवर्ड रिसेट करा आणि त्यानंतर साइन इन या बटनावरती क्लिक करा. साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा आता आपला ऑप्शन फॉर्म हा मेन फॉर्म ओपन होणार आहे. तर इथं काय करायचंय तुम्हाला, प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म हा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे. तर आता इथं काय आपल्याला फक्त 3 प्रोसेस आहेत, 3 स्टेप्स आहेत. एक आहे शॉर्टलिस्ट ऑप्शन फॉर्म, त्यानंतर सेट प्रेफरन्सेस आणि लॉक ऑप्शन फॉर्म. आता सर्वात अगोदर आपल्याला कोणते कोणते कॉलेज हवे आहेत ते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मधून शॉर्टलिस्ट म्हणजेच निवडून घ्यायचे आहेत. मग त्यासाठी इथं सिलेक्ट युनिव्हर्सिटी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचं कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहे, संलग्न आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला समजा पुण्यामधील वगैरे कॉलेज पाहिजे असेल जे युनिव्हर्सिटी ऑफ पुणेला संलग्नित आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सिंपली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वगैरे ऑल करू शकता किंवा तुम्हाला स्पेसिफिक पुण्यामधलं, नाशिकमधलं, अहिल्यानगरमधलं पाहिजे असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करू शकता. मी इथं ऑल राहू देतोय. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस याच्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड एडेड कॉलेज डिपार्टमेंट, एडेड मायनॉरिटी, अनएडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड असे ऑप्शन्स आहेत. या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर गव्हर्नमेंट एडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड एडेड आणि एडेड मायनॉरिटी या 4 प्रकारच्या कॉलेजमध्ये तुम्हाला फी अतिशय माफक दरात म्हणजे कमी असणार आहे. जे कॉलेज अनएडेड आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ट्युशन फी म्हणून एक्स्ट्रा फी भरावी लागू शकते. तर मी इथे देखील ऑल सिलेक्ट करू शकतोय. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही फक्त गव्हर्नमेंट कॉलेज वगैरे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे सिलेक्ट मीडियम या ठिकाणी मराठी, इंग्लिश असं ऑप्शन आहे. तर मी या ठिकाणी ऑल ठेवतोय आणि सिलेक्ट कॉलेज टाइप मध्ये या ठिकाणी देखील इथं एकच ऑप्शन आहे को एज्युकेशन, त्या ठिकाणी देखील ऑल ठेवायचं आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त इथं युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि सर्च कॉलेजेस यावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही सर्च कॉलेजेस यावरती क्लिक कराल तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणते कोणते कॉलेज आहेत त्याची इथं लिस्ट आलेली आहे. मग या लिस्ट मधून आपल्याला कोणतं कॉलेज हवं आहे ते आपण या ठिकाणी चूज करून घ्यायचं आहे. आता बघा, ILS लॉ कॉलेज या ठिकाणी आलेलं आहे. मला जर ILS लॉ कॉलेजला ऑप्शन द्यायचा असेल, मला चांगले मार्क आहेत किंवा मार्क जरी नसतील तरी ऑप्शन द्यायला काही हरकत नाही. तो मला द्यायचा आहे तर मी या ठिकाणी क्लिक करेन ILS लॉ कॉलेज पुणे. त्यानंतर मी काय करणार आहे की पुढं या ठिकाणी ऍड सिलेक्टेड ऑप्शन मला या युनिव्हर्सिटी मधून एकच पाहिजे तर मी ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती सिलेक्ट करतो.
तर हे कॉलेज मला आता कुठं दाखवणार आहे? तर या ठिकाणी. टोटल शॉर्ट लिस्टेड ऑप्शन्स 1 म्हणून इथं आलेलं आहे. आणि आता हे एक झालं. आता परत मी काय करतोय, वरती बॅक जातोय आणि इथं मला मुंबई युनिव्हर्सिटीमधलं एक कॉलेज पाहिजे. तर मी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई इथं सिलेक्ट करतोय आणि परत सर्च कॉलेजेस यावरती क्लिक करतोय. आता मुंबई युनिव्हर्सिटीमधील इथं लिस्ट ओपन झालेली आहे. तर तुमच्या आवडीचं कॉलेज या ठिकाणी आहे का बघा. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज वगैरे या ठिकाणी दाखवत नाहीये. तर हे पुढं तुम्हाला भेटून जाईल याविषयीचा व्हिडिओ त्यावेळेस मी पब्लिश करणार आहे आणि जर हे कॉलेज दिसत नसेल तर काय होईल हे देखील तुम्हाला सांगणार आहे. समजा मला याच्यामधलं कुठलं तरी एक कॉलेज हवं असेल तर ते देखील मी इथं ॲड करून घेऊ शकतो. मी इथं काय पाहतो आता, की मला एडेड कॉलेज हे मला पाहायचं आहे. अनएडेडमध्ये मला इथं नको आहे. इथं गव्हर्नमेंट एडेड विद्याप्रकाश मंडळचं एक कॉलेज आहे. तर त्या ठिकाणी मी याला ऑप्शन इथं देऊन घेतोय. त्यानंतर मी आणखीन कुठलं इथं पाहतोय, की सर्व बरेचसे अनएडेड दिसतायत. तर बस यापैकी मी फक्त एक सिलेक्ट करतो. आता हे देखील इथं इथं ॲड झालेलं आहे. आता गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचं ऑप्शन या ठिकाणी मला दिसत नाहीये. याचाच अर्थ आणखीन गव्हर्नमेंट लॉ कॉलेज इथं पब्लिश किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं नाहीये. हे नंतर रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसणार आहे. त्यावेळेस तुम्ही ते ॲड करून घेऊ शकता. आता मला सोलापूर विद्यापीठामधील एक कॉलेज हवं आहे. तर या ठिकाणी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय आणि सेम सर्च कॉलेज यावरती क्लिक करतोय. आता इथं देखील बघा जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे सोलापूर युनिव्हर्सिटी तर ते देखील या ठिकाणी आलेलं नाहीये. पण तरी देखील एक सेफ साइड म्हणून सध्या मी हे स्वेरी कॉलेज नावाचं एक कॉलेज आहे किंवा हे कॉलेज मी सिलेक्ट करून घेतोय आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करून घेतोय. आता माझे कॉलेज झाले या ठिकाणी 3. आणखीन तसंच तुम्हाला दुसऱ्या कुठल्या युनिव्हर्सिटीमधले पाहिजे असतील, समजा या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी आहे, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी युनिव्हर्सिटी आहे. अशा अनेक युनिव्हर्सिटी आहेत. त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता आणि तुम्हाला कुठलं वाटलंच तर ते देखील तुम्ही ऑप्शन्स या ठिकाणी असे घेऊ शकता. तर तुम्ही जसं सिलेक्ट कराल तर इथे त्याची लिस्ट वाढत जाणार आहे. आणि समजा तुम्हाला वाटलं की आता मला हे कॉलेज नको होतं. हं. तर हे कॉलेज मला नकोय. तर याच्यावरती क्लिक करा आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करा. तुम्हाला त्या लिस्टमधून तुमच्या शॉर्ट लिस्टेड मधून हे कॉलेज रिमूव्ह झालेलं आहे. बस ही प्रोसेस एवढीच आहे. इथं तुम्हाला काही आता करायची गरज नाहीये. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता जे तुम्ही शॉर्ट लिस्टेड केलेले ऑप्शन होते, आपण आलोय सेट प्रेफरन्सेस मध्ये म्हणजे दुसऱ्या या प्रेफरन्सच्या टप्प्यामध्ये. आता हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. सिंपल फंडा याच्यामध्ये काय आहे? तुम्हाला तुमच्या प्रेफरन्सनुसार म्हणजे जास्त आवडीच्या कॉलेजपासून कमी आवडीच्या कॉलेजकडे प्रेफरन्स द्यायचे आहेत. तुम्ही जर समजा या ठिकाणी रँडमली प्रेफरन्स दिले, म्हणजे तुम्हाला एखादं XYZ हे कॉलेज आहे आणि हे कॉलेज तुम्हाला आवडत नाहीये किंवा आवडत नाही म्हणण्यापेक्षा हे अनएडेड आहे आणि इथं तुम्हाला ॲडमिशन केव्हा घ्यायचंय? तर या 2 कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही भेटलं, तर मला इकडं मूव्ह व्हायचंय. तर तुम्ही काय करणार, अगोदर तुम्हाला कुठलं आवडीचं कॉलेज आहे किंवा जिथं तुमची इच्छा आहे. सपोज मला या ठिकाणी ILS लॉ कॉलेज याच्यामध्येच मला ॲडमिशन करायचंय आणि इथं नाही भेटलं, तर मी मुंबई कॉलेजला जाऊ शकतो आणि इथं जर नाही भेटलं, तर मी या ठिकाणी सोलापूरच्या कॉलेजला जाणार आहे. अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्ही जर दिले, तर सर्वात हा बेटर कॉलेज प्रेफरन्स आहे. नसेल तर इथं श्रेणी आलंय, म्हणून तुम्ही ज्याच्यावरती क्लिक कराल त्याला 1 नंबर येणार आहे. आता मी इथं रिसेट प्रेफरन्स करतोय. पण समजा एखाद्याने केलं, त्याला जायचंय पुणे कॉलेजला, परंतु त्याने काय केलं, की प्रत्येकावर सिलेक्ट करत गेला अशा प्रकारे. तर फर्स्ट प्रेफरन्स या सोलापूरच्या कॉलेजला, 2चा प्रेफरन्स मुंबईच्या कॉलेजला आणि 3चा प्रेफरन्स पुण्याच्या कॉलेजला गेला. याचाच अर्थ ह्या विद्यार्थ्याला समजा 99 पर्सेंटाइल मार्क्स आहेत, तर त्याला सर्वात अगोदर फर्स्ट प्रेफरन्स त्यांनी ज्याला काही देईल, त्याला सीईटी सेल ते कॉलेज अलॉट करणार आहे. ते विचार करणार नाहीत, की तुला कुठलं कॉलेज पाहिजे, काय पाहिजे. तू इथं प्रेफरन्स देतोयस, की मला 1 नंबरला हे कॉलेज देण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज भेटलं, तर तुम्हाला ते रिजेक्ट करता येत नाही. तुम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन नसणार आहे. डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशनच घ्यावं लागेल.
तुम्ही म्हणाल, की नाही मला 3 नंबरचं कॉलेज जे आता मी 3 नंबरचा प्रेफरन्स दिलाय, तो मला 1 नंबर द्यायचा होता, परंतु चुकून मी त्याला 3 नंबर दिलाय आणि या कॉलेजला मला ॲडमिशन नकोय, तर तुमचं कुठलं तुम्हाला एंटरटेन करून घेतलं जाणार नाही. मग तुम्हाला फर्स्ट कॅप राउंड, सेकंड कॅप राउंड आणि थर्ड कॅप राउंडमध्ये परत पार्टिसिपेट करता येणार नाही. जरी तुम्हाला 99 पर्सेंटाइल असतील तरी. मग जर जागा शिल्लक राहिल्या तर शेवटच्या राउंडमध्ये म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये फार तर तुम्हाला पार्टिसिपेट करता येईल. त्यामुळं प्रेफरन्स देत असताना परत एकदा सांगतोय आवर्जून, त्या कॉलेजला तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे. तुम्हाला तिथं तुम्ही जाणार आहात, तिथंच ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याला 1 नंबर द्या. मग कदाचित तुम्ही नंतर या ठिकाणी 2 देऊ शकता, इथं 3 देऊ शकता. प्रेफरन्स कसे द्यावेत याच्याविषयी कुठलंही दुमत नाही. परंतु तुम्ही अशा प्रकारे प्रेफरन्स देऊ शकता, की जास्त इंटरेस्टेड कॉलेजकडून कमी इंटरेस्टेडकडे. हाच याच्यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नंतर मला माहिती आहे कमेंट येणार आहेत. जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहणार नाहीयेत लक्ष देऊन, ते नंतर कमेंट करणार आहेत, की "सर माझा प्रेफरन्स चुकला. मला जे नको होतं ते 1 नंबरला अलॉट झालंय. आता मी काय करू?" तर तेव्हा तुमच्या हातात काही नसणार आहे. एकच की तुम्ही 3 कॅप राउंड पासून वंचित राहणार आहात, बाद होणार आहात किंवा मग ते नको आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्याचा पर्याय असणार आहे. आणि ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर आता तुमची ही माहिती या ठिकाणी येणार आहे. आपण आलेलो आहोत ऑप्शन फॉर्म समरीमध्ये. तो तुम्हाला परत एकदा दाखवलेला आहे, की प्रेफरन्स्ड ऑप्शन लिस्ट. मग इथे आता प्रेफरन्स नंबर आलेला आहे. 1 नंबरला आयरिस लॉ कॉलेज, 2 नंबरला एस-डब्ल्यू-ए अनुराधा ढोबळे लॉ कॉलेज आणि 3 नंबरला विद्या प्रसारक मंडळचं कॉलेज आहे. तर आता हे जर बरोबर असतील, तर तुम्हाला इथं आय हॅव रीड ऑल हे वाचून इथं या चेकबॉक्सला टिक करायचं आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्मला जायचं आहे. पण तुम्हाला वाटलं, नाही, नाही मला आणखीन कॉलेज ॲड करायचे आहेत. सिम्पली सेट प्रेफरन्स यावरती क्लिक करा. शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करा. परत एकदा तुम्ही ही प्रोसेस करून आणखी नवीन कॉलेज ॲड करून घेऊ शकता. ॲड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथं परत आणखीन ॲड झालेले कॉलेज येतील. त्याला प्रेफरन्स देऊन घ्या. परत सेव्ह अँड नेक्स्ट करा. मग या ठिकाणी तुम्ही थर्ड तुमच्या फायनल याच्यामध्ये आलेला आहात. म्हणजेच लॉक ऑप्शन फॉर्मचा हा स्टेप आहे. यावरती क्लिक करा आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथं कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक कराल, तर इथं परत एकदा तुम्हाला पॉपअप येईल. यू विल नॉट बी एबल टू मॉडिफाय चेंज आफ्टर युअर कॉलेज प्रेफरन्स वन्स कन्फर्म्ड इट. एकदा का तुम्ही जर हे लॉक केलात, कन्फर्म केलात, तर तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करता येणार नाहीत. तुम्ही शुअर आहात का? तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जर याच्यामध्ये चेंजेस नसतील, तर यावरती कन्फर्म करा आणि चेंजेस करायचे असतील, तर तुम्ही इथं चेंजेस करून घेऊ शकता. आता मी इथं कन्फर्म करतोय. कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो, आता तुमची या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे आणि तुम्ही कुठला या ठिकाणी चॉईसेस दिलेले आहेत, ते इथे सर्व आलेलं आहे. आता इथं मग प्रिंट ऑप्शन फॉर्म नावाचा ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करा. ही प्रिंटआउट तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही A to Z प्रोसेस आहे. तर यानुसार तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म हा भरून कंप्लीट करून घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.